नमस्कार. एक छोटासा विनोद सांगतो, काल्पनिक आहे, आणि मग विषयाला सुरुवात करतो. आपले बिग बी अमिताभ बच्चन, ज्याला महानायक असं म्हटलं जातं, ते अमिताभ बच्चन शूटिंगला जाण्यासाठी म्हणून घाई गडबडीत बाहेर पडले. नेमका अमिताभ बच्चनचा ड्रायव्हर आलेला नव्हता. शेवटी अमिताभ बच्चननी ठरवलं की ड्रायव्हरची वाट बघून शूटिंगला उशीर करायचा नाही, कारण वेळेत पोचायचं असतं. मग अमिताभ बच्चननी आपली गाडी आपणच उघडली, बाजूला सामान टाकलं आणि गाडी ड्राईव्ह करत आपल्या गेटपर्यंत आले. गेट उघडल्याबरोबर त्यांचा ड्रायव्हर जरासा उशिरा आलेला समोर उभा होता. ड्रायव्हरला पटकन त्यांनी आत घेतलं, म्हणले, बस अभी मैं चलाता हूं, तू बाजू में बैठ जा. आणि गाडी मुंबईच्या जुहूच्या रस्त्यावरून फिल्म सिटीकडे जाऊ लागली. तेवढ्यात घाईत असलेल्या अमिताभ बच्चनकडून चुकून सिग्नल झाला जंप, म्हणजे पिवळा झाला, लाल झाला, आणि लाल त्यावेळेला अमिताभ बच्चन पुढे निघून गेले. योगायोगाची गोष्ट अशी की कॉन्स्टेबलनी शिट्टी वाजवून दांडकं दाखवून ती गाडी कडेला घ्यायला लावली. अमिताभ जरासे सज्जन असल्यामुळं त्यांनी कॉन्स्टेबलचा आदर राखत गाडी बाजूला घेतली. कॉन्स्टेबलनी दारावर टकटक केलं, सिग्नल जंप किया, समजता नाही क्या असं विचारलं. काच खाली घेतला आणि कॉन्स्टेबल आपला आश्चर्यानं बघत बसला. त्याने पटकन फोन लावला आपल्या वरिष्ठांना, PIला, ACPला, कुणाला तरी. म्हणला, साहेब पार्टी लय मोठी आहे. ते म्हणले, कोण? फार मोठी आहे. कोण आहे मी सांगू शकत नाही. ते म्हणला, अरे मूर्खा, कोण पार्टी आहे ती सांग ना, काय दंड झाला करून टाक मोकळो. नाही म्हणला, साहेब पार्टी फार मोठी. अरे कोण आहे? पार्टी कोण आहे माहित नाही म्हणला, पण त्यानं ड्रायव्हर अमिताभ बच्चनला ठेवलंय. जो अमिताभ बच्चनला ड्रायव्हर ठेवू शकतो, ती पार्टी काय ग्रेट असेल विचार करा. यासाठी किस्सा सांगितला की कोण कोणाचा ड्रायव्हर आहे हे लवकर समजत नाहीये. महाराष्ट्राच्या राजकारणात असंच झालंय. शरद पवारांनी आपली आपले विचार चालवायला एक ड्रायव्हर ठेवला, दुसऱ्याच्या घरातला आणून. तिकडं काम करत होता चांगलं, त्याला म्हणले तू कर. काकांनी ठेवलेल्या ड्रायव्हरनी, विचारधारा चालवायला ठेवलेल्या ड्रायव्हरने अजून एक ड्रायव्हर ठेवलाय की काय, आणि त्या ड्रायव्हरचं नाव उद्धव ठाकरे. म्हणजे पार्टी काकांच्यामुळं निर्माण झालेली ती चालवायला राऊतांच्याकडे दिली, आणि राऊतांनी पुन्हा एक ड्रायव्हर ठेवलाय का राऊतच ड्रायव्हर झालेत माहीत नाही. असला गोंधळ झाला ना राजकारणाचा. मी तुम्हाला या दाव्याच्या पुष्टीर्थ एक व्हिडिओ दाखवतो, बघा. करा सुरू करा, 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 करा सुरू करा. पाहिला, प्रेस कॉन्फरन्स ठाकरेंची, भाषणं करणार ठाकरे, पत्रकारांना माहिती देणार ठाकरे, आणि हे कसलं बोलतंय, चला सुरू करा. कोण कोणाला आदेश देत आहे? राऊतांचे आदेश ठाकरेंना? कमाल झाली की नाही? म्हणजे आश्चर्याचा कडेलोट आहे हा. बरं, बिचारे ठाकरे, बिचारे ठाकरे, काय होते अवस्था ना माणसाची. एकदा का आपलं गेलं ना, म्हणजे घर फिरलं की घराचे वासे सुद्धा फिरतात. एकदा काळ वाईट आला की मग कुणीही यावं आणि टपली मारून जावं अशी अवस्था येते. ते म्हणले, नाही प्रस्तावना तरी करू द्या ना. बघाव ते कसं किती हीन दीन याचक होऊन ते बोलत होते. नाही प्रस्तावना तरी, ऐका ना. प्रस्तावना करा. मुद्दाम 2-3दा ऐकवलं, त्यातला भाव तुमच्या लक्षात यावा म्हणून. मी काय लेंथ वाढवायसाठी नाही. आणि हे झाल्यावर राऊतांचं उत्तर, कशाला आली प्रस्तावना, बघा ऐका. त्याच प्रस्तावना, बरं ठीक आहे चला, त्याच प्रस्तावना, बरं ठीक आहे चला, त्याच प्रस्तावना, बरं ठीक आहे चला. पाहिलं, म्हणजे चला सुरू करा, कशाला पाहिजे प्रस्तावना. हे ठाकरेंना सांगायला आधी जी मध्ये डी लागायचा. कळलं ना तुम्हाला? जी मध्ये डी लागायचा म्हणजे. आता त्या जी मध्ये के करायला कुणी तयार झालंय? के म्हणजे काय कळलं ना तुम्हाला? काड्या. आता जी म्हणजे काय सांगत नाही. आधी जी मध्ये डी लागत होता, आता जी मध्ये के लागतायत कितीतरी. आता उदबत्तीच्या आहेत,
का त्या काडेपिटीतल्या काड्या आहेत की बांबूच्या धसड्या आहेत माहीत नाही मला, पण चालू आहे. मालकी कोणाची, पक्ष कोणाचा? उद्धव ठाकरेंच्या बायकोचा हात धरून जिथं संजय राऊत घेऊन जाऊ शकते, बघितलं ना तुम्ही ते त्या लग्नात, सुप्रिया सुळेंच्या घरी का कुणाच्या घरी झालेल्या लग्नात उद्धव ठाकरेंच्या बायकोचा हात धरून संजय राऊत घेऊन गेले. उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर संजय राऊत हात ठेवू लागलेत. दोन्ही व्हिडिओ दाखवतो. आता उद्धव ठाकरेंना आदेश देऊ लागलेत. मला बाकी फार काय म्हणायचं नाही. जिथे आपण एवढी मोकळीक देतो ना, आमच्याकडे एक म्हण वापरली जाते विनाकारण, भटाला दिली वसरीन भट हातपाय पसरी. म्हणजे बस बाबा थोड्या वेळ असं म्हणून कुणाला सांगावं आणि त्याने हातपाय पसरून निवांत झोपावं, अशी ती स्थिती आहे. राऊताला दिली वसरीन राऊत हातपाय पसरी, अशी ती म्हण बदलायची वेळ आली आहे. आता उद्धव ठाकरेंना संजय राऊत चालवू लागलेत. ड्रायव्हरचा ड्रायव्हर झालेत उद्धव ठाकरे. यापेक्षा उद्धव ठाकरेंची भीषण अवस्था कुठली असेल? हा व्हिडिओ उद्धव ठाकरेंवर टीका करण्यासाठी मी नाही बोलत आहे. उद्धव ठाकरेंनी सावध व्हावं यासाठी बोलतोय, कारण जी हिंमत आधी कोणातच नव्हती ती यांच्यात आलेली आहे. नमस्कार.